नामाचा गजर केला मला मी गावलो नामाचा गजर केला सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव श्री शंकरगड जागदरी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा दिनांक 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2021. लग्न काल झालं होतं माझा 8 दिवसापूर्वी. ही वृद्ध म्हातारी सासू माझी, आम्ही सगळेजण आलो. गच्च गर्दी झाली. किट्ट अंधकार, रातकिडे ओरडत होते आणि तो भ्रमर गुंजारव करत काही सौभाग्य सुंदरू होण्याचा प्रयास करत होता. आणि त्या भ्रमराला आम्ही विचारत होतो की आमचा कण्हवा कुठे आहे, कृष्ण कुठे, लाला कुठे, मनमोहन कुठे. तू निमंत्रण दिलं, स्वागतम ते महाभाग, तू निमंत्रण दिलं. आता हे भागवताचार्य महाराज आहेत, माझा काही स्पेशल भागवत विषय नाही. कधीतरी एकदा माझं कथा होती, तीही लोकांना आवडत नाही. मी प्रामाणिक सांगतो ना, तीही लोकांना ते म्हणतात तुम्ही मजाच केली नाही, आज नाचलाच नाही, गायलच नाही, तर काय करावं. विठ्ठल 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 त्या सगळेजणी आल्या आणि कन्हैयानी समोर जाऊन उभारून विचारलं, तुम्ही आज सगळ्याजणी इकडे कुणीकडे आलात, म्हणजे मला काही कळलं नाही, कशा आलात काही कळलं नाही. त्या गवळणींनी माना खाली घातल्या. काय करावं म्हणे याला. सगळ्या जगाला ब्रह्मज्ञान देणारा परब्रह्म परमात्मा स्वतःला म्हणतो आणि आम्हाला आता पुन्हा विचारतो की कुणीकडे आलात म्हणून. तुम्ही मला निमंत्रण द्यायचं, इथे आगस स्वागत करायचं आणि गाडी घेऊन आल्यावर म्हणायचं आज कशी काय चक्कर तुमची इकडे. मेला का नाही महाराज तो. एक तर कोरोनाचे 9 महिने गेले, त्यात आवं क नाही जावं क नाही, आणि त्यात गाडी घेऊन आल्यावर पुन्हा जाताना जर असं चंदन लागलं आणि ते जर म्हणले आज कुणीकडे इकडे आलात, तर नाही का देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल लोणार सरोवराच्या पाण्यात जाऊन. त्या सगळ्या गोपींना परमात्मा म्हणतो आज तुम्ही कुणीकडे इकडे आलात. गोपी म्हणल्या कुणीकडे आलात हे तू विचारतोस, अरे तू निमंत्रण दिलंय. अच्छा, मी मोठी माणसं असतात ती फार असं. अच्छा अच्छा अच्छा, हो हो ठीक आहे, बरं ठीक, बघू काय, चला येऊ का. हा झालं का तुझं काम. अरे तू 5 वर्षापूर्वी आमचं गाव झाडलं ना, हातात हात दिलेस, दादा कसायस विचारलंस, घरी येऊन जेवलास, बांधावर थांबलास, आता तुला लाल दिवा आहे, तुम्हाला वेळ नाही म्हणतोस तू. मी कुणाबद्दलही बोलत नाही, पण एक चित्र सांगतो समाजातल्या स्थितीतलं. हरिपाठ काकडा करायचा तेव्हा आमच्या गावात 7 दिवस थांबायचास तू. आता तुझं नाव मोठं झालं, आता जरा दाग दागिने अलंकार जाकीट ऐश्वर्य तुला, इनोवा फॉर्च्युनर पजोरो ती कोणती ऑडी का काय अशी, आणि तू म्हणतो तारीख नाही मला आता, शक्य नाही. अरे आपण एका हंतरुणावरती पडलो, एका माधुकरीच्या ताटात आपण प्रसाद भक्षण केला आणि तू बोलत पण नाहीस. काय गवळणींची चूक आहे ही, तक्रार आहे त्यांची, ही भक्तांची काय तक्रार आहे, काय चूक आहे. तो बोलत नाही, स्वतःला म्हणतो की मी ब्रह्म आहे, यांना कोणी बोलवलं. तू कसला रे देव. गवळणींचा आता अधिकार आहे का. तू कसला रे देव. तुला देवपणाचं जे कौतुक केलंय ते आम्ही केलंय, आम्ही देव बनवलंय तुला. आमच्या कृपेनं विटेवरती उभा आहेस आणि आमच्या कृपेनं तुझ्याकडे गर्दी येते आणि आमच्या कृपेनं तुझं नामचिंतन लोकांच्या मुखात आहे. तू कुठून आलास. हा जेव्हा भांडणाचा विषय सुरू झाला प्रेमाच्या, तेव्हा कन्हैया उद्धवाला म्हणाला, साला इनको जरा समझाने की कोशिश तो करो, यांना समजाव जरा. आपल्याकडचे काही कथाकार, मी कोणाबद्दल बोलत नाही, हिंदी बोलताना असे प्रेमात येतात ना भागवतात. आहा बोले क्या डोंगर पाजर लगा, या डोंगर पाजरने लगा बोले. आणि ऐसा कृष्ण ने उठाया, देखते रहे ना. और वो जो पेंद्या था ना बोले क्या भाग्या. कशाला परेशान करतो. विठ्ठल विठ्ठल भांडण फारच विकोपाला गेलं आणि नाविलाजानी उद्धवानी मध्यस्थी केली. आणि त्या गोपी म्हणाल्या, उद्धवा आम्ही परस्पर नाही आलो,
याने आम्हाला बोलवलंय, याने आम्हाला बोलवलंय हो. आणि त्या कन्हैया सांगायला लागले समजावून, अगं वेडींनो, तुम्हाला कळत नाही, तुम्ही संसाराला लागलात, प्रपंच आहे तुमचा, लग्न झालेलं आहे, उत्तम प्रपंच आहे, बासुंदीत मिठाचा खडा पडल्यावर नाचतं, तसं तुम्ही मध्यरात्री प्रपंच सोडून मला भेटायला येणं बरं नाही, हा शिष्टाचार नाही. गवळणी म्हणाला, हे तू आम्हाला सांगतोस? मध्यरात्री घराचा दरवाजा उघडून आत येणारा कृष्ण आम्हाला सांगतोय? त्या पण टिट फॉर टॅट जशाच तशा आहेत ना, आम्हाला सांगतोयस? अगं हा अधर्म आहे. गोपींचा पुढचा भाव ऐका, त्या भावाकरता मला तुमच्याकडनं टाळ्या अपेक्षित आहेत, मग कीर्तन संपवणार आहे. नाही, कळल्यावर वाजवा. थोडा दम धरा, कळू द्या ना, मग वाजवा. त्या गोपी म्हणाल्या, काय म्हणणं आहे तुझं? अगं प्रपंचातून पतीला न विचारता घरातनं येणं, परपुरुषाला रात्रीचं कुठेतरी किट्टा अंधारात रातकिडे ओरडताना बोलणं अधर्माला कारणीभूत आहे, नरकात जाल. गोपींचं पुढचं वाक्य ऐका. गोपी काय म्हणाला माहिती का? हा बस एवढंच ना, तुझ्या भेटीसाठी जर आम्हाला नरकात जाण्याची वेळ येत असेल ना कन्हैया, तर तुझं सुमिरन संकीर्तन करत करत 17 वेळेला आम्ही नरकात जाऊ, पण तुझं स्मरण करू. का ग, काय करणं एवढं? अरे तू आमच्या चित्ताचं चौर्य कर्म केलंय. चुरा चुरा कर्माखन खाया, गौलन का नंद कुमर कन्हैया. काहे बढ़ाई दिखावत मोही, 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 बढ़ाई दिखावत मोही. जानता हूँ प्रभु मना तेरा सब ही, जानता हूँ प्रभु मना तेरा सब ही, काहे बढ़ाई दिखावत मोही, काहे बढ़ाई दिखावत मोही. बर का, चित्रीकरण करणारे यांचं एखादं घ्या ना, ते थोडंसं मधलं भजनाच्या काळातलं यांचंही घेत जा थोडंसं. नाही आता नाही, जेव्हा ते भजनात तल्लीन होते तेव्हा. एकटाच कॅमेरा माझ्यावर बरं नाही, असं सगळ्यांचा खर्च आहे. काहे बढ़ाई दिखावत मोही, जानत हूँ प्रभुपना तेरा सबही. कशाला मोठेपणा सांगायला लागलास? गप्प बैस. हे आपले ज्ञानेश्वर दादा आले होते ना काल परवा, तुम्हाला माहिती आहे. 2003 साली, तुम्हाला न आवडणारा विषय पण माझा मी सांगतो, माझा मीच रंगून जातो. 2003 साली मला महंताई मिळाली. तर नाशिक कुंभात जरा गाजा वाजा झाला, पेपरला बातम्या आल्या. आणि बीडला नितीनचंद्र कोटेचांच्या बंगल्यात काही आगत स्वागत ठरले. वडवणीला येऊन स्वर्गीय मुंढे साहेबांनी पुष्पहार वगैरे शाल श्रीफळ दिली. आणि माऊली संध्याकाळी आमच्या मंगलमूर्ती संस्थानला बीड जिल्ह्यात नवगण राजुरी गावी आले. आमच्या क्षीरसागरांनी पण सगळ्यांनी आगत स्वागत केलं. आणि लोक मला भेटत होते तेवढ्यात आमच्या माऊलीने माझ्या हाताला धरलं, बाजूला ओढलं. मला हे लोक स्वागत, चल रे चल तिकडे, चल मागं चल. संपलं जे सांगायचं होतं ते संपलं म्हणलं माझं.
कालांतराने असं करावं लागणाऱ्या लोकांना इकडं सिद्धांत, मराठीत इकडे दृष्टांत, आणि त्या दृष्टांताचा अर्थ मग नंतर. नाही कळलं? मग असं करावं लागणार आहे. मग दृष्टांताचा अर्थ सांगणारे पुस्तक निघतील आता. विठ्ठल 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 असं काय मला बाजूला ओढायला बाजूला काय रे नाटकं लावले. नाही बाबा महंताई मिळाली मला, जाऊ चल जेवायला चल. म्हणजे मित्रत्वात, शुद्ध प्रेमात, नात्यात हे पद, पदव्या, उपाध्या, नाव, संस्थान, अधिपती, गादी, तक्क्या, लोड हे काही नसतं. हे शुद्ध प्रेम असतं. गवळणीन गोपाळ तसेच बोलायला लागले. काहे बढाई दिखावत मोही, काहे कशाकरिता बढाई मोठेपणा दिखावत दाखवतोस मोही मला. कशासाठी दाखवतोस विनाकारण. और बात सुन उखल सुगला. आणखीन एक गोष्ट ऐक. अगं हा एवढा खोडकर, उल्ला खल्लू म्हणजे उखळला आला. सुती दुरीनं कन्हैयाच्या पोटाला बांधलं, दाम अधिक उदर, म्हणून त्याचं नाव पडलं दामोदर. याने अनंत खोड्या केल्या, अनंत खोड्या केल्या. एक प्रसंग असा आहे, मी आता चरित्रात 15 मिनिटं सांगणार आहे आणि कीर्तन संपवणार आहे. और बात आणखीन काही गोष्टी ऐक. तक्रारी जेव्हा येऊ लागल्या, ते चरित्रात घेऊ आपण. तक्रारी जेव्हा येऊ लागल्या तेव्हा शहाणी आई तक्रार आल्यावर, शहाणा नेता तक्रार आल्यावर, शहाणा बुवा तक्रार आल्यावर पुन्हा त्या फंदात पडत नसतो. अंडरलाईन. पुन्हा त्यात पडायचं नाही. ताक पोळले ना आपल्याला, दुधाला फुंकूनच प्यायचं. बऱ्याच ठिकाणी माईकलाही करंट बसलेला आहे आम्हाला, म्हणून मी त्याचं नाव एरती माईक ठेवलेलं आहे. लांबूनच त्याचं आपलं नातं, त्यात एक मॅग्नेट धातू असतो, त्यामुळं कधी स्वर खुलतो तर कधी चौकअप होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमच्या दोघांपैकी कुणी एकाच्या स्वरातून फेरत बरोबर म्हणा, म्हणजे आपण विठोबा रुक्माई करू.
क्या महाराज, क्या बात है. गायकांच्यासाठी पखावजासाठी टाळ्या वाजवा ना सगळेजण. गर्दीच्या मानाने टाळ्या तशा नरमच वाजल्या तरी आपण समाधान मानू आपला. आता चला, फेरत बन माणसत पण विषारी, तर स्वसंरक्षणासाठी निदान एवढं तरी आपल्याकडं असावं. मात्रपित्र समोदंडो भ्रातारो गुरुवर तथा पती साधन हितोष ब्रह्ममुद्रे नमस्तु. रक्षणार्थ एक, आणि त्यातही त्याला पाहेपा ध्वजेचे चिरगुट, त्याला जतन करताना कष्ट आहेत. कन्हैयाच्या हातात एक काठी आहे आणि परमात्मा त्या गायींना घेत असा चारत चारत चालला. त्यात खूप गायी आहेत. एक पद्मगंधा नावाची गाय, आणि ती पद्मगंधा गाय परमात्म्याच्या तळव्याला चाटत असायची पायाला. आणि परमात्म्याने सुमधुर फुंकर मारली, अधरामृताचा स्वाद घेतला की सहज लीलया क्लीमची तार छिडली की वृंदावन सारंग रागाच्या उत्पत्ती आणि छटा कानावरती पडत असायच्या परमात्म्याच्या. निरभ्र स्वच्छ आकाश, पक्षी कूजन करतायत, यमुनेचं पाणी संथ मंद गतीनं वाहत होतं. गायी निवांत बसल्या आणि त्यातली ती पद्मगंधा सुरभी गाय आली आणि परमात्म्याने आपल्या गुडघ्यावर एक पाय घेतला, त्या तळव्याला येऊन ती चाटायला लागली. ती तिचं परम भाग्य मानती की ज्याच्या चरणाच्या अपेक्षा ब्रह्मा आदी करतात तो कन्हैया माझ्या संरक्षणासाठी माझ्या मागे फिरतोय. गावो विश्वस्य मातरः, जे देशी गोहत्या घडे ते देशी पर्जन्य न पडे. आपल्या संप्रदायात ज्याचं जे उत्तम काम आहे ना त्याचं वर्णन आपण केलं पाहिजे. विदर्भ रत्न आमच्या प्रेमळ स्वभावातल्या एका व्यक्तीपैकी रामायणाचार्य संजय महाराज पाचपोरांनी फार मोठी फळी निर्माण केली तरुणांची गायीच्या सेवेसाठी. न्याय आणि वेदांत ज्ञानेश्वरीच्या बाबतीत आमच्या शास्त्रीजींनी विद्यार्थ्यांना घडवलं. गाथा आणि वेदांत म्हटलं की राऊत महाराजांनी घडवलं. गाथा तत्वज्ञान म्हटलं की शेखर महाराजांनी घडवलं. श्री ज्ञानेश्वरी म्हटलं की आत्ता सद्यस्थितीला श्री चैतन्य महाराज काम करतायत. म्हणजे ज्याचं ज्या क्षेत्रात उत्तम काम आहे त्याचं नाव घेतले तर आपले काही जीभ सडणार आहे. उत्तम काम आहे त्यांचं. जे देशी गोहत्या घडे ते देशी पर्जन्य न पडे. परमात्म्याने गायी सांभाळल्या, गाय निवांत बसल्या, असं चरित्र आहे. इथपर्यंत हा पूर्वार्ध झाला. आता चरित्राचा उत्तरार्ध. एदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधणे राखीत आहे. सगळेच जण मला मदत करतील आणि सगळेच जण माझ्याशी भजन म्हणतील.
कृपया खूप वेळ झाल्यामुळं तुम्हाला कंटाळवाणं झालं असेल. माझं मात्र एका डिझेलमध्ये 2 कीर्तन आज आहेत. या खळग्यासाठी खळे गावात रात्री जाणार आहे आणि आज तर गडावर आहे. त्यामुळे गडावरचा आनंद वेगळाच असतो. असं ओढ्यातून दरीत नाही, आज गडावर आहे. आणि गडावर एकदा फडकला की मग सलाम करूनच निघायचं, बाकी काहीच नाही. आणि मला आज आनंद वाटायला लागला. हे आज सिंहासन वगैरे तयार केलंय. मला वाटायला लागलं की याचा मी अधिपती की काय कोणास ठाऊक भास होतो. पण मी आता नुसता सुद्धा पती नाही, हेही ज्यांना कळलं नाही त्यांना स्वयंपाक भरपूर आहे, प्रसाद घेऊन जाता. एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. संत प्रमाण असे परमात्मा आपल्याच प्रांगणात, अंगणात, वाड्यात रांगत असायचा परमात्मा. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, राऊन धरती गौरवणी, देती गराणी, बांधिती चरणी देती गारहाणी, बांधती चरणी देती गराणी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, यशोदे दही दूध भक्षुनी तमाळ मिळे, नवल केले साजन कृष्ण दही असायचं आणि दूधही असायचं. आता दही चमच्याभर घ्यायचं आणि घरातल्या उरलेल्या दुधात टाकायचं, म्हणजे त्याचं सकाळपर्यंत दही होतं. ते लोणी आणि दही असं फेकलं की भिंतीला पकडायचं शेणासारखं गाईच्या. त्यातलं पाणी शोषल्या जायचं आणि ते घट्ट बसायचं, एवढं घट्ट ते असायचं. आता ते प्रत्येकांच्या कंपन्यांचे पापड, लोणचे, दही निघाले. त्याला चवही नसते, अशी काही फार समाधानकारक नसतं. ते वाईटही म्हणत नाही, पण पूर्वीसारखं समाधानकारक अजिबात नसतं. नाविलाजाने ते पॉकेट आता शहरात घ्यावे लागतात. मी तर दूधही बंद केलंय. लोक म्हणतात निदान दूध तरी. म्हणलं सुट्टेच दे 10 रुपये, मी रस्त्याने पितो. अरे तुझी इच्छा आहे पण घरी गौऱ्या फुटल्यात, आणि तिची इच्छा आहे तुझं तोंड पाहवत नाही, कशाला घरी नेतो तू आम्हाला विनाकारण. घरी नेऊ नको, त्रास घेऊ नको, काही करू नको, मी काही घेत नाही. आता याच्यावर काही लोकांना आनंदही वाटेल आणि काही टीका करतील. मला कीर्तन झालं एकाने विचारलं काय घेता, मला पाकिट, दुसरं काही घेत नाही. काही देऊ नको, बाकीचं गोडं बोलू नको आणि काही नको. सडलेले फळं, नास्तिलं दूध, चेहऱ्यावरती सुकलेला भाव तुझा, तुझी इच्छा नाही, बळस शिळी पिळलीस तू, माझ्या ती ओरडती बिचारी. आणि तरी बायको म्हणते थोडं टाका, पाहुणे यायचेत. आणि तिथं दूध प्यायचं आपण. एवढे मरेल आहेत आपण, एवढी भीक लागली आपल्याला. हां, कोट्यावधी रुपयाचा बंगला असू द्या, पण प्रेम नसन तर तिथं जाऊ नये. आणि झोपडं असू द्या, तिथं शिळी भाकरी जाऊन खावी, हा प्रेमाचा भाव आहे. हे आमचे सतीश महाराज आहेत, त्यांचा बंगला नाही पाहिला. विद्यार्थ्याला घेऊन इथे ज्ञानदान करतायत. मग तिथे व्यवस्था आहे का, बासुंदी आहे का, पदार्थ आहेत का, टापटीप आहे, हा विचार नाही करायचा. वैष्णवांच्या घरी देवसुद्धा प्रसादाची इच्छा करतो, लक्षात धरा. बांधिती चरणी देती गारहाणे, एवढ्या चरणाचा विचार करतो पुढे जातो. जरा मन लावून ऐका सगळेजण, अभ्यासू लोक, स्त्री पुरुष आबाल वृद्ध आणि महाराज लोक. हे बांधिती चरणी देती गारहाणे काय भाव आहे गोपाळ महाराज. बांधिती चरणी देती गारहाणे
मी जरा हे उलट प्रकरण सांगतो तुम्हाला. म्हणजे गवळणीने कन्हैयाला बांधलन मग गारहाणे देतात असा भाव मी नाही लावणार. मला फावलेला भाव गुरुशिष्य परंपरा असा आहे की गवळणी म्हणाल्या तुझ्या भजनात आम्ही आत्ता चित्तानं विकलांग झालो. ते चित्त एकाग्र करण्यासाठी, एकवटवण्यासाठी, स्थिर करण्यासाठी आम्ही आमच्या चित्ताला तुझ्या चरणाजवळ बांधत आहोत. हा भाव आहे त्यातला. तुझ्या चरणाजवळ आम्ही बांधत आहोत. बांधिती चरणी देती गारहाणे यशोदे साजणी. सज्जनी, सज्जन शब्दाचं बदललेलं स्वरूप आहे. सज्जनी साजणी रूप पाहता लोचनी. विठ्ठल विठ्ठल एक प्रकार असा झाला, मंथन करताना पाणी गार घातलं, गरम घातलं, ते लोणी येईना. म्हणून सगळ्या यशोदा तुम्ही ऐका, सगळ्या जणी. कुणीतरी गल्लीतल्या तांदळे, नागरगोजे, उगल मुगले, डोई फोडे अशा सगळ्या जणी जमल्या. काही सारडा, बाफणा, तोष्णीवाल, करवा, जोशी, पितळे, चितळे, अभ्यंकर, भयंकर सगळ्या जमल्या. काकडे, जाधव, भोसले सगळ्या जमल्या. ते म्हणले अगं ही एवढी मोठी राणी आहे पण हिला कळत नाही, गार पाणी घालावं तेही घातलं, गरम घालावं तेही घातलं, तरी लोणीना. हात घालून पाहावं. मग यशोदेने डेऱ्यात हात घालताना बाकीच्या म्हणल्या अगं जरा चुळी मागे कर. म्हणून यशोदेने, नीट ऐका तुम्ही सगळ्या गवळणी, यशोदीनं आपली चुळी अशी मागे सरकवली. दृष्टांत संपला माझा. हे 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 मला आवडलं. असं हे अशा अंगभर वस्त्र असले पाहिजे. विठाल विठाल अंगभर कपडे घालावे. ते का कीर्तनात बोलायला गेलो आता काळ नाही राहिलं बोलण्यासारखा कीर्तनात. एक पोर उभा राहिली म्हणली गप्प बस मेल्या, 2 तापासून ऐकते तुझं अंगात कपडे घालन, मग तू का उघडाय. मी म्हणलं अगं माय माझी दीक्षा झाली, मी आता संन्यास घेतलाय. हा संन्यासन दीक्षा सांगायला लागला, उघडा का सांग. तिला पटेच ना. म्हणलं बेटा मी ओपन मधला आहे. असो ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो. ज्यांना मराठी कळत नाही त्याला का मी का मरू आता त्यांच्यासाठी. यशोदेने आपली चुळी अशी त्रिवेणी माय अशी मागे सरकवली अशी आणि डेऱ्यात हात घातला. तिला मऊ मऊ काहीतरी लागायला लागलं, स्मूथ एकदम. त्याला उपमाच नाही कोणती, इतकं मऊ लागायला लागलं. ते तुम्ही कुठलं लिक्विड वगैरे सांगू नका त्याच्या पुढं. हात घातला आणि ते लागायला लागल्यावर ती म्हणली काय आज नंबर 1च दे बनलंय ना आतमध्ये, नंबर 1. तिला ते असं वळवळ झाल्यासारखं वाटलं काहीतरी. तिने पाहिलं तर जिव्हा लागली परमात्म्याची. परमात्मा चाटायला लागले ते असं. मलाही कधी कधी असे चिकट आणि गोड पदार्थ वायफर मारूनच खावे लागतात. निदान माईक मध्ये तरी विठ्ठल 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 विठ्ठल. कोरोना महामारीच्या काळात फक्त मला इथेच फक्त कापसाचे बोळे घालावे लागले. जागाच नाही बाकी कुठे शिरायला. जंतू शिरतील कुठून, जागाच पाहिजे ना त्याला. किती मला एका पोरीने विचारलं हे एवढं अस्वच्छ आणि कशासाठी ठेवलं हे. मला बेटा हल्ली पाणी प्रचंड प्रदूषित आहे आणि सगळीकडेच काही ॲक्वा वगैरे नसतं. असं मग ग्लास लावला की कचरा बाहेर अडकतो, स्वच्छ आत जातं, त्यासाठी ठेवलं. काय म्हणणं आहे तुझं सांग. मी भारतीय नागरिक आहे की नाही, मला स्वायत्तता की नाही, मला कसं बघायचं. मग तू कशाला सांगते मला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कृष्णचरित्रात आपल्याला खूप आनंद देता येईल पण वेळ वाढल्याचं दुःख होईल. त्यामुळं आपलं सीमित, कमी वेळेत, कमी काळात पद उपभोगावून इज्जतीत राजीनामा द्यावा. मोर्चा निघाल्यावर पद जाणं बरं नाही.
आपलं स्वइच्छा सेवानिवृत्ती. फारच लवकर कीर्तन आवडलं, माझी प्रकृती बरी नव्हती, संपलं, खलास. सोपा मार्ग. नाही तर पुढेही बहुत करणे आहे. लोकांनी उठायचं आणि मग गावकऱ्यांना म्हणून थांबा थांबा, अजून बरंच काही बोलणार आहेत. लोक म्हणले चला मग बोलणार. काय घेणं नाही लोकाला, काय घेणं नाही. लोक आमची आतुरतेनं कीर्तन मंडपात येईपर्यंत वाट पाहतात. सज्जन बांधवांनो, जाताना कोणी म्हणत नाही बाबा कोणत्या घाटात मेलात तुम्ही, काही चौकशी करत नाही कोणी. येईपर्यंत म्हणजे नाही, म्हणजे कुठपर्यंत तसं येणार का, पण कसं आहे म्हणजे लोक वाट पाहतात. तसं म्हणजे जेवण्या खावण्याची सोय तुमची किती वेळ लागू द्या, पण म्हणजे आलात ना तुम्ही, दुसरा फोन लगेच, आता कुठे सिंदखेडला आहेत का, दुसरा लगेच, मग बिडून निघालात का आता. म्हणजे इथलं सांगतो असं नाही, उदाहरण सांगतो असं. पण जाताना कोणी म्हणत नाही ब्रेक फेल झालंय, रस्त्यात तुम्हाला कोणी मारलंय का, रॉकेल घेऊन येऊ का, कोणी नाही. काही घेणं देणं नाही लोकांना. लोक आपल्या स्वार्थापोटी सख्या भावाचा, पुतण्याचा, चुलत्याचा, कन्येचा सुद्धा विचार करायला या काळात तयार नाहीत. ही दुःखाची, खेदाची गोष्ट आहे. धर्म, संस्कृती आणि वर्तन लयाला चालले. शेवटचा मुद्दा सांगतो. डेऱ्यातून हात काढल्यावर यशोदेला विचारलं काय झाला. ती म्हणाली बास, ए मृतिका के घट में कुछ अलग सा लगा था मुझे, लेकिन पता नहीं चला, तो मैं प्रयास कर रही थी. मला कामापुरती वृंदावनची भोजपुरी, ब्रजभाषा, माहेश्वरी कामापुरती येते, जगण्यापुरती. तो विचारलं मैया काही होय गोय की नाही. काय झालं. ती म्हणली कुछ तो भी मुझे ऐसा लगा कि मृतिका के घट में कुछ है, नहीं मैं जान नहीं पाई लेकिन कुछ है. दुसरी म्हणती कछु कन्हवा तो नहीं. माहेश्वरी म्हणली म्हाणा काही पता बाई, म्हाणो पतो नाही. गुजराती होती, ती म्हणली ॲटले छे हो. अरे आपल्या संत काही असे भिकारी नव्हते, 56 भाषेचा केला से गौरव. एक भाषा नाही, 56 भाषेचा केला से. येणाऱ्या काळातल्या कीर्तनकाला इंग्रजी गरजेची आहे, नॅशनल लेवलला हिंदी गरजेची आहे. अरे ज्यांना काही कळत नाही ते चॅनलला आहेत, काही कळत नाही त्याला लावावर म्हणा 2 तास चर्चा, विठाला 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 विठाला. आपलं दौर्बल्य, आपण भाषा शिकायला पाहिजे, यायला पाहिजे, राहणं आपलं स्वच्छ चांगलं असलं पाहिजे. एखाद्या पोराने चांगल्या काठाचं धोतर घातलं तर काय बिघडलंय, चुरगळलं की वैराग्यवान, आणि चांगलं घातलं की नवीन. हे काय, हे कुठून काढल्या कल्पना तुम्ही अशा सगळ्या. चांगलं राहायला पाहिजे, चांगलं खायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे. आपल्याकडे ह्या समाजाचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलायला पाहिजे येणाऱ्या काळात. गोपाळ महाराज तिने पुन्हा दुसऱ्यांदा हात घातला तर तिला प्रत्यक्षात कन्हैया हाताला लागला. जे ब्रह्म कोणाच्या हाती लागत नाही, जे ब्रह्म जप्यांना, तप्यांना, कोप्याला, तत्ववेत्यांना, नैयायिकाला, वाचस्पतींना, तर्कतीर्थांना, साधना संपन्न अनुहत ध्वनीचा नाद भोगणाऱ्या योग्यांना दुर्लभ आहे, ते ब्रह्म यशोदेच्या हातात आहे. नाही भाव कळला तुम्हाला, तिच्या हातात आहे. हाताला लागला, परमात्मा वर काढलं आणि ती प्रेमाने विचारती लाला कसे चोडतो नाही आहो, तुला कुठे लागलं तर नाही ना कन्हैया. ती आई आहे ना. कन्हैया चाटत चाटत माखन बाहर आला. तो म्हणला मैया मुझे बहुत अच्छा लगता है माखन, और इसमें अगर मिश्री डाली तो इससे बहुत बढ़िया, फिर माखन मिश्री बन जाएगी, क्योंकि पद्म पराग धारण किया ना मैंने तो उष्माघात होता है, इसीलिए मैं बस लोणी चाहता हूँ. परमात्म्याने लोणी खाल्लं आणि परमात्मा बाहेर आला. यशोदेने 4 लोकात विचारलं लाला तुला कुठे लागलं नाही ना. कन्हैया म्हणला मैया काय लागणार आहे मला. नाही रवी, काय तुला कळतच नाही आई, मी रवीचा बाप आहे. श्लेष कळला ना तुम्हाला, मी रवीचा, रवी लाकडाची काष्टाची एक, ही रवी मला काय करील, ही कफल्ला काय माझ्या समोर.
प्रकाश देणारा रवी त्याचा मी जनिता बाप आहे. आणि तू काय म्हणते मला लागणार आहे? कन्हैया आता रांगायला लागला, मोठा झाला आणि ओट्यावरती आला. आता 4 मुलात फिरायला लागला, जरा मोबाईलवरती तो अपडेट वगैरे द्यायला लागला. त्याला मॅसेज वगैरे ते ट्विटर कुटर काय ते कळायला लागलं त्याला. ते माझ्याकडे अजून नाही बाबा, ते अजून तर नाही, घ्यायला घेऊ शकतो मी. इथल्या कीर्तनात 2 मोबाईल येतील मला. एक विचार जर केला तर 15 दुनी 30चे 2 मोबाईल येणार नाहीत का मला? नाही हे आणि ते असं काय, मी एकटा कसा त्रास देणार? एकदम एकदम आघात कसा करीन? लाकूड बघूनच घाव घालीन ना. उगी केला इशारा, बाकी काही नाही. मी एकदम इथे कुठं म्हटलो, दोन्ही मिळून. हा 10-5 घाला जीव, तुमच्या गोंधळाला येऊ. 10 5 15 असं सांख्यशास्त्र आहे. विठाला 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 कन्हैया उभा राहायला लागला आणि एका गवळणीला कन्हैया आवडला. साहजिकच आहे, साहजिक. आता हे महाराज बघा तुम्ही, इथं वितरागी वैराग्य मूर्ती जीवन आहे त्या महाराजांचं. अगदी माझ्या लेकरासारखे, भावासारखे, काय नातवासारखे इतके देखणे महाराज आहेत. आता ते वितरागी जीवन जगतायत तरी एवढे छान दिसत आहेत. कुरळ्या केसाची बट असती तर गाल तोडावा एवढे छान आहेत ते. एक उदाहरण सांगितलं तुम्हाला मी. म्हणजे परमात्मा एखाद्याला एवढं सौंदर्य देतो. आता हे लिकरू पहा, याला मी माळ घातली गेल्या वर्षी, देखणं दिसतं. त्या देखणेपणाला वर्णन, आश्रमन, जातीन, कुलधर्मन, जिल्हान, तालुकान, भाषान, संघटनान, पदन, पदवीन, पक्षन, गटन काही नाही. चालता चालता म्हणून त्याच्या गालाला हात होतो, पिल्ल्या किती गोड आहे तू. त्याची जाती पाहतो का आपण? मंडपात जाताना इकडे, काय रे पिल्ल्या छान आहेस. आता मगवा सतीश महाराजांचं लिकू कोण लागतंय माझं? मी त्याला दंड बाजूला ठेवला आणि मांडीवरती घेतलं. त्याने लगेच फोटो काढले, लगेच फोटो काढले. म्हणजे त्याला कुठलं पद पदवी जातीचं बंधन नाही. अजून संकोचात नाही. ते ब्रह्मस्वरूप आहे. जवळ घेतलं त्याचा पापा घ्यावा वाटला मला. नाही असाच देखणं होता. हे आपण मर्त्य देखणं आहेत, तो शाश्वत देखणं आहे. कंदर्प कोटी कमनीय विशेष रूपम गोविंद मादि पुरुषम तमहं भजामी ब्रह्मसंहिता. इतका देखणं परमात्मा. बरहा पीडन नटवर बपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवासकन. आहा हा हा हा, इतका देखणा परमात्मा. आणि ती गवळण आली, त्या गवळणीला कन्हैया फार आवडला, फार आवडला. तिने कन्हैयाच्या हाताला हात लावला आणि कन्हैयाने तिच्या खांद्यावर खांदा टाकला. मी आपलं मैकोरच भागवतो. बोबड्यानी संगतीतले बरोबरचे आपल्या ताटात खाणारे सगळे आपलेच असतात, हा आपला गोड गैरसमज आहे. कसा समज आहे? गोड गैरसमज. कीर्तनात वाह क्या बात म्हणणारा जाताना म्हणतो नालायक आहे रे. याचे नित्य आम्हाला चेहरे ऑब्झर्व, मला वाचता येतात चेहरे, कागद नाही चेहरे वाचता येतात. आणि परमात्म्याच्या बाबतीत ते प्रकरण पाहिलं त्या बोबड्यानी. कुणी पाहिलं? आणि तो जशाच तसा घरी गेला. म्हणला वास आपल्या हे काम कायचे म्हणजे कायचे शिवायचंच नाही. आता काय हो, काही झाडचं आहे मी शिवाळा नाही. हां जिथं शेकन तिथं शेकन म्हणला. टेकन कुठं म्हणलं ते? शेकन म्हणलं ते बरं का मावले. जिथं शेकन तिथं शेकन. मी शिवाळा नाही, मी या झाडाच आम्हा काही येतच नाही. सगळं त्याच त्या सारखा त्याला बांधकाम त्या खाया त्याला आम्हा काहीच नाही म्हणला. आपण नाही सोना मला. ती पोयगी आई ती हात धाय आणि खांद्यावर हात चाका. आपल्याला काय करायचं? आम्ही हे यशोद्याला सांगणार. तक्रार गेली यशोदेच्या कोर्टात नंद महालामध्ये. ती म्हणाली का रे आज कुणीकडे आलास? तू या बोयासारखं नाही, तुला सांगणार नाही, पण तू विचार मग मी सांगतो. आता मला काय करायचं?
तुला कन्हैया ब्रह्मन सनातन ईश्वर देव सगळं म्हणजे मामा काय ते त्यांनी काय केलं गवन आई आणि खांद्यावर हात टाकला असा हात टाकला मी पाया मला मी पाया खरंच पाहिलंस तू हे प्रकरण ऐकल्यावर यशोदा घरांदाज ती घराच्या बाहेर आली त्या काळातल्या राण्या आपापल्या राजपुत्राला सांगत असायचं की वागणं बरं नव्ह यशोदेने कान पकडला म्हणली लाला हे वागणं चांगलं नाही दंडा काढला तिने काठी आणि जेव्हा परमात्म्याने आ केलं तेव्हा संपूर्ण त्रिभुवन आकृती परमात्म्याच्या मुखारविंदामध्ये दिसली परमात्म्याच्या अनेक गारहाण्यांच्या वार्ता कानावरती यायला लागल्या षटकर्णो भिद्यते मंत्र हा चतुष्कर्णो स्थिरो भवेत तेव्हा यशोदेने निर्णय घेतला आता चुळबुळ होण्यापेक्षा लवकर याला गायीच्या पाठीमागं पाठवलेलं बरं म्हणून महाराज गोधणे गोधणे चारावया जातो शारंग पारी चारावया जातो शारंग पारी म्हणा गोधने 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 राधिका गवळणी मार्गी भेटली राधिका गवळणी निर्यासडो यशोदा गोधने 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 यशोदा जननी निर्यासडोनी हे प्रसंग पाहिलं आणि तिने दटावलं हे बरं नाही परमात्म्याने पेंद्या वडजा वाकड्या मधुमंगल सुदामा श्रीशामा तनसुखा मनसुखा हे सगळे सवंगडी बरोबर घेतले आणि परमात्मा गायींना घेऊन यमुनेच्या तीरावरती आला प्रांगण छान होतं आणि ते वैयक्तिक प्लॉट कोणाच्या नावचा नसल्यामुळे आणि सामाजिक कार्यास उपलब्ध असल्यामुळे त्या क्षेत्रात परमात्म्याने काही खेळ खेळले दोनच खेळ सांगतो कीर्तन थांबवतो खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली खेळू लागलो माझी घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली
चेंडू लगोरी नाना परी खूप खेळ झाले. कोणता मामा? हा मामा, हा मामा. हा मामा पोरा, हा मामा. निर्देश कंस. शकुनी. त्याची पत्रिका करायला मी पाहिजे होतो त्या काळात. खरं तर त्याला शकुनी नाव कसं काय दिलं कोणास ठाऊक. आपशकूनच सगळा. भांजे कुछ भी कर लेकिन द्रौपदी होना है की निघाला. वारे वा मामा. तर मामा शब्दाचा अर्थ आनंद आणि हा मामा शब्दाचा अर्थ हर्षोल्हास. खूप आनंद झाला परमात्म्याला. गोपाळ म्हणाले आता भुका लागल्यात, जरी सगळ्यांचे नाश्ते झाले असले तरी आम्हाला नाही काष्टा, त्यामुळे नाही नाश्ता. आमच्या स्वामीला जपा बाबा, ते इथं राहायचं म्हणताय. राहता ना इथे, फक्त एवढं उघडं ठेवायचं वरचं, बाकी सगळं प्लॅन. मीठ फुलं बेल सगळं टाकून द्यायचं. नाही कळलं? मीठ फुल बेल इथपर्यंत पॅक, एवढं फक्त वर ठेवायचं. आहे मोकळे का? घाला आम्हाला. विठाल 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 विठाल. खरंच आहे ते. समाधी संजीवन हरिपाठ. चला, वेळ आपल्याला खूप कमी आहे. भिन्न भिन्न प्रकारचे खेळ झाले. गोपाळ म्हणले झाली आता वेळ, म्हणती आना शिदोऱ्या, म्हणती आना शिदोऱ्या. झाली आता वेळ, 7 दिवस झाले, म्हणती आना शिदोऱ्या. शिदोऱ्या आणा. आता शिदोऱ्या आणायचे म्हणल्यावर 12 घरचे 12 प्रकार ना. मला सगळे लोणचे काही सांगता येणार नाहीत, पण प्रयत्न करतो मी. पहिलं आपलं सोपं आंब्याचं, नंतर आवळीचं, अजून लिंबाचं, आणि अजून एक राहिलं बघा करवंदाचं. हा हा हा. करवंद म्हणलं की माझ्या तोंडाला पाणी सुटलं बघा. आता काय करावं. 5 प्रकारचे लोणचे. लोणचं पदार्थ, चिंच पदार्थ असा आहे, खाणं लांबच. चिंच स्मरण केलं की पाण्याला, ते तोंडाला पाणी सुटत राहतं. मग दही घातलेले थालपीठ, साधे थालपीठ, कांदे किसलेले. ते काय आपले हरिभक्त आहेत काय द्वादशीला भेटायला? प्रत्येकाच्या भाज्या, कोणाची भेंडी, कोणाची पालक, कोणाची पडवळ, कोणाची ते कोणता दोडका असतो मला माहित नाही, लक्षात येईना. अशी भिन्न भिन्न प्रकारच्या भाज्या आणल्या आणि त्या शिदोऱ्या सोडल्या. बाजरीची भाकरी कडक, आणि त्यात संक्रांतीच्या काळात तिला तीळ लावलेले. काय अर्थ याच्या पाठीमागे लॉजिक काय? उष्णता बाजरी आहे आणि स्निग्धता तीळ आहे. कडकपणाला स्मूथ करण्यासाठी तीळ बरोबर आपल्या प्रत्येक गोष्टीत अध्यात्मात वैज्ञानिकता दडलेली आहे. कुणी गुळ आणला, साजूक घावटी तूप आणलं, कुणी ताक आणलं, आणि परमात्मा ताक तोंडात भरलं, आणि तो वाकड्यान पेंद्या समोर आला. तुम्हाला माझ्याकडे घ्यायला गैज ना, आपल्याकडे भांडच नाही काय का नाही, मला आकर. याने इकडनं सोडलं आणि तिकडनं त्याच्या तोंडात केवढं प्रेम असेल, केवढं प्रेम असेल. आज आपण भाजीला भाकरीला ताटातल्या स्पर्श केला तर काही लोक म्हणतात मला नको आहे. परमात्म्याचं गोपाळावर, गोपाळाचं परमात्म्यावर किती प्रेम असेल. प्रेमोपलब्ध आहे मधुसूदन सरस्वती. केवढं मोठं शुद्ध प्रेम आहे. सगळेजण बसले. कन्हैया म्हणला तुम्ही चिंता करू नका, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तू वरी. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं देतो, पण एकच करावं लागेल, शांतता पाळावी लागेल, शिस्तप्रियता असली पाहिजे. व्यवस्थित बसा, प्रांगण स्वच्छ करा,
व गलिच्छ गाचाळ घाण असलं काही नको. गावात सप्ताहाच्या सांगतेला चौकात पंगत असेल तर ब्लिचिंग पावडर त्या नाल्यात टाकलेली पाहिजे, सडा टाकलेला पाहिजे. प्रदक्षिणा आपल्या घालायची काय प्रथा आहे का नुसती शोभायात्रा आहे काय ती? नाही, दिंडीच्या माध्यमातून स्वच्छता अभियान गावात झालं पाहिजे. वर डोक्यावर पाण्याचा हंडा ठेवण्याचा हेतू काय? पाणी मिळालं पाहिजे, ओलिताखाली मुख आलं पाहिजे क्षेत्रासारखंच. हे सगळे लॉजिक आहे त्याच्या पाठीमागलचे. गाव निर्मळ झालं पाहिजे, साक्षर झालं पाहिजे, या भूमिका आहेत त्याच्यातल्या. काल्याचं कीर्तन म्हणजे काय? दीन दुबळे अनाथ अपंग कुपोषितांच्या मुखात घास भरवणे म्हणजे काल्याचं कीर्तन, सुधारित अर्थ. यासाठी चिंतन हे लॉजिक आहे. भिन्न भिन्न प्रकारचे अर्थ सांगता येतील. अधिक वेळ वाया न दवडता इथे मी जय विठ्ठल करतो. काल्याचा अभंग होईल, कार्यक्रमाचा समारोप होईल. पंगती बसल्या. शुकदेवांनी या प्रसंगाचं गोड वर्णन केलं. ते म्हणाले, बिभ्रद वेणुं जठर पठयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन मध्ये. उच्चार करताना मध्ये म्हणतात काही, तिष्ठन मध्ये. आणि यज्ञ भुक बाल केली, ब भोतला फरक, यज्ञ भुक बाल केली. काहींचे उच्चार यज्ञ भुक बाल केली, ते बुग बाल केली बरोबर वाटत नाही. यज्ञ भुग बाल केली. कमलाकार गोपाळ वसुले, स्त्रीकेशर पुकेशर असावेत असा परमात्मा मध्यस्थानी उभा राहिलाय. आणि परमात्मा म्हणाले, तुम्हाला मी सगळ्यांना देणार आहे पण माझ्या हाताने देणार नाही. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, हे एक प्रमाण आहे. पण मुदा घेऊन या करी आणि पेंद्या वाटी काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. नारायण बरोबर आहे पण काला संतांनी केला. हा समतेचा काला, अद्वैताचा काला, ब्रह्मज्ञानाचा काला, हरिनामामृताच्या सेवनाचा काला, लोकपरिवर्तनाचा काला, आत्मकल्याणाचा काला, सुधारणेचा काला ज्या संतांनी दिला त्या पवित्र संत भूमीत जागदरी या स्थानावर शंकरगडावर नामसप्ताहात हे वाक्पुष्प सुमन, हेच परिवर्तनाचं पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम मी देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली. विठोबा रुक्माई घेतला नाही? घेतला अजून नाही घेतला? विठोबा रखुमाई. जय जय हरी नामाचा गजर केला मला मी गावलो. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव श्री शंकरगड जागदरी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा दिनांक 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2021.